आणि यानंतर मी आमदार सुरेश अण्णा धस यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सभेला संबोधित करायचं आहे. गेवराई येथील विकास कामाच्या भूमिपूजन उद्घाटन नाही हे मंडप मला आहे का इथं कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष ज्यांनी आता अनेक कोटी रुपयाच्या कामाचं भूमिपूजन आणि लोकार्पण केलं त्या या जिल्ह्याच्या पालकमंत्री, राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री आदरणीय पंकजाताई साहेब मुंडे या ठिकाणी उपस्थित या जिल्ह्याच्या सन्माननीय खासदार प्रीतमताई मुंडे, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार जयदत्त अण्णा क्षीरसागर साहेब, आमदार भीमरावजी धोंडे, आमदार आरती जिजा, आमदार ठोंबरेताई, जिल्हा परिषदेच्या सन्माननीय अध्यक्षा आणि गोविंद भाऊजी, आमचे देशमुख साहेब, जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आणि हडसकर साहेब, या लक्ष्मण अण्णा यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला उपस्थित त्यांचे सर्व सहकारी, समोर बसलेली सर्व आदरणीय वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, माता भगिनी आणि पत्रकार मित्र, या ठिकाणी आपल्याला लक्ष्मण अण्णांनी भाषण केलं. या मतदारसंघाला अनेक वर्षाच्या नंतर शांत, संयमी आणि निष्कलंक माणूस, मला वाटतं अनेक वर्षाच्या नंतर आमदार म्हणून मिळाला. या मंडपामध्ये लोक पहा, शेजारी पहा, जिथपर्यंत सावली भेटते तिथपर्यंत लोक ताईसाहेब उभा आहेत, या बाजूला सुद्धा लोक उभा आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती लोक का आलेत या कार्यक्रमाला? गेल्या 4.5-4.25 वर्षामध्ये माननीय मुंडे साहेबांनी स्वतः घरी येऊन सांगितलं होतं अण्णांच्या वडिलांना की तुम्हाला मी उमेदवारी देतोय, तुम्ही माझ्या बरोबर राहा. ते राहिले त्यावेळेस. आणि असे अनेक कमी घराणे या राज्यामध्ये, ज्या घरामध्ये आजोबा आमदार, वडील आमदार आणि त्याच्यानंतर त्यांचा मुलगा आमदार, गोविंद भाऊजींनी बरोबर शब्द वापरला. ऍक्सिडेंट आले बाळराजेंच्या काही अडचणीमुळं हे म्हणून पुढे आले, पण ऍक्सिडेंट आलेल्या माणसांना सुद्धा सुपर हिरो कसं होता येतं हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आता उद्घाटन होत असताना सुद्धा मला असं कळलं, आता गडकरी साहेब तर तुमच्या समोर बोललेच, परंतु आचारसंहितेमुळे मुख्यमंत्री आले नाही. गडकरी साहेब यायचं कॅन्सल झालं. यायचे त्याच्या अगोदर काही लोक फेसबुकवर टाकत होते 80% काम झालं, अजून 10% राहिले म्हणून गडकरी साहेब येणार नाही असं फेसबुकवर काही लोक टाकत. आता कोण टाकत होते त्याचे स्क्रीनशॉट आणा, तुम्हीच काढा आणि तुमचं तुम्हीच पहा. आता यायचं म्हणल्याच्या नंतर, गडकरी साहेब इथं बोलायचं म्हणल्याच्या नंतर आणि मुख्यमंत्री नाही आले म्हणून लगेच ये अंतर की बात मुख्यमंत्री हमारे साथ. अरे आमचे मुख्यमंत्री तर सोडा,
तुमच्याच पक्षाचे तुम्हाला साथ आहे. आणि आम्हाला या जिल्ह्यामध्ये पंकजाताई साहेब असल्या की सगळं बरोबर आहे, काही अडचण नाहीये. आणि त्याच्यामुळं आमच्या पक्षाची, आमच्या आमदारांची, आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची, गडकरी साहेबांची कुणीही तुम्ही काळजी करू नका. फेसबुक वाले हो बरं का, इथं आल्यात ना पालकमंत्री, विषय संपला. आणि आता व्यवस्थितरित्या, आणि मी अगोदर शब्द वापरला की निष्कलंक संयमी कामाचा माणूस. अण्णा गेल्या 4.25 वर्षात तुम्ही गेवराईमध्ये जे जे लागतं ते काहीच केलं नाही. वाळूचं करावं लागतं, गेवराईत राखेलचं करावं लागतं, स्वस्त धान्य दुकानाचं करावं लागतं, सिमेंट कालवायच्या मशीन आणावं लागतं. म्हणजे दलित वस्तीला सुद्धा सिमेंट कालवायची मशीन आपलीच पाठवावी लागते. गुजराती कशाला पाठवता तुम्ही? प्रत्येक कामात कमिशन वगैरे घ्यावं लागतं. हे काहीच केलं नाही हो तुम्ही. त्याच्यामुळं घोटाळा जास्त. हे काहीही या व्यक्तीने केलेलं नाही. कोणी केलं मी त्याचं कोणाचं नावच घेतलेलं नाही. एवढ्याच्या तमाम जनतेला मला वाटतं सगळं माहित असेल. सांगण्याची आवश्यकता नाही. लोक बोलत नसतात, लोक चालत नसतात, पण लोकांच्या डोक्यात बरोबर असते कोण काय करतं कोण नाही. आणि काही जण हे नाही आले की आम्हाला घाबरून आले, असं कसं? असं काहीही होत नसतंय. आणि म्हणून या 4.25 वर्षामध्ये ऍक्सिडेंटल टू सुपर हिरो होण्याचं काम या मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधींनी केले. आणि त्याला पूर्ण सहकार्य या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी दिलंय पूर्णपणे. एक जवळपास मला वाटतं 100 कोटी रुपयाच्या आसपास पैसे या मतदारसंघामध्ये किती आलेत मला माहित नाही. जास्त ते तुम्ही पैसा सांगून टाका. आणि आजकाल काय बीड जिल्ह्यामध्ये कोटीचे आकडे विकले बी सोपे वाटायले लोकांना, कारण पहिलं काहीच येत नव्हतं. आता बघा, मला असं कळलं की दैठण्याचा रस्ता सुद्धा त्यांनी केला. ऐकावं ते नवलच किंवा अवघडच आहे ना. दैठण्याचा रस्ता सुद्धा अन्न तुम्हाला करावा लागला. बागोळ जावता का काय ती बी तुम्हीच केला म्हणजे हे ह्या कालावर. आणि मी ताईसाहेब आणि तुमचं लक्ष्मणांना तुमचाही मतदारसंघ पलीकड भगवानगड नॅशनल हायवेने जोडला. नारायणगडाला 100 गावाला जायला रस्ता नव्हता. 5.5 कोटी रुपये मुख्यमंत्री ग्राम सडक मधून आपण दिले. लक्ष्मण अण्णांनी पाठपुरावा केला. आता डायरेक्ट मला वाटतं या नॅशनल हायवे पासून नारायणगडाला डायरेक्ट जाता येते. त्या पायथ्याची गावं सुद्धा नारायणगडाच्या गेवराई मतदारसंघामध्ये आहे. आणि हे अतिशय चांगलं काम अण्णांनी केलं. आता शेतकऱ्यांच्या बद्दल आताच बोललं. समोरच्या बाजूचे लोक म्हणतात शेतकऱ्याबद्दल ह्यांना काही कळत नाही, शेतकऱ्यांची फार नाराजी आहे. मान्य आहे, शेतकऱ्यांची एक नाराजी आहे. कोणतं? कर्ज माफ झालंय पण नाही, अर्धच झालंय. बरोबर. जे बुडवे होते त्यांचंच माफ झालंय, नव्या जुन्यावाले राहिले. करून विधानसभेला लक्ष्मणांना टायमाला काहीतरी ठेवा ना. सगळं प्रीतमताईच्या वेळेस घेता का? अहो हे एवढं दिलं ना प्रीतमताई. नॅशनल हायवे दिले, पालकमंत्र्यांनी दिले. मान्य आहे नव्या जुन्यावाल्यांची नाराजी आहे, पण 100% या फोरमवरती बसलेले सगळे लोक तुमच्या बरोबर राहतील. आणि दुष्काळात सापडलेल्या या शेतकऱ्याला पाऊस ज्या पडेल त्या वेळेच्या अगोदर काही ना काही न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही त्याच्या बाबतीत सुद्धा करू. आता भानगड अशी होती ज्याचं 1.5 लाख माफ झालं ती काही सांगत नाही बाहेर येऊन. त्याला विचारलं तुझं माफ झालं का? झालंय.
आणि ज्याचं नाही झालं ते मात्र हळद घेऊन आवाज. आणि योजना सुद्धा कृषी विभागाच्या पूर्वीच्या राहिल्या नाही. आता तुम्हाला ट्रॅक्टरची सबसिडी 20% 35% गेली. काहीतरी चांगलं केलंय सरकारने, तुम्ही मान्य करा ना. आणि एक झालंय, गावातला जो मेन टग्या होता ना त्याचं वाटोळं झालंय. ऑनलाईन झालंय सगळं. ट्रॅक्टरची सबसिडी ऑनलाईन, कांदा चाळीचं अनुदान ऑनलाईन येते, ड्रीपचं अनुदान ऑनलाईन येते. आणि तुमच्या तालुक्यात तर वर्ल्ड रेकॉर्ड केलेले ड्रीपच्या नावाखाली कारखान्याने सुद्धा पैसे घेतले. तुम्ही काय सांगताय? शेतकऱ्यांचा कणवळा घेणारी ही पार्टी, अरे यांनी अख्ख्या जिल्ह्याची जिल्हा बँक लुटली रे. वाट लावून टाकली ह्या लोकांनी. आणि ते लोक आता शेतकऱ्यांचा कणवळा घेऊन लोकांच्या पुढे येत आहेत. मान्य एक गोष्ट राहिलेली, परंतु ताईसाहेबांच्या सहित आम्ही सर्वजण राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करू आणि येणाऱ्या जून महिन्याच्या आत काही ना काहीतरी निर्णय नव्या जुन्याच्या वाल्यांच्या बाबतीत घेण्याचा प्रयत्न करू. आणि ते निश्चितपणे त्याचा लाभ जो आहे, आम्ही त्यावेळेस लक्ष्मण अण्णाच्या वेळेस भाषण आणायला आल्यावर 100% करू. म्हणून माझी विनंती आहे, अरे या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कुठल्याच पालकमंत्र्यांनी, आणि आता मी मतदानात ऐकलं वगैरे, आता अण्णा बी इथंच बसले, मला नाही बोलता येत नाही पटलं. अहो पूर्वी आमच्या काळात 3 लाखाचं काम असलं की अमके येणार, गावावर जाहिराती द्या, नारळ तोडा, केवढ्याचा 3 लाख. आता आमच्या पालकमंत्री नारळ फोडतात 55 कोटी 56 कोटी इतकाले. आई शपथ पैसे आले का खरं सांगा. दामोजी पंत सहस्रबुद्धे दिसलेच नाही, कधीच दिसते नाही या जिल्ह्याला. एवढाले पैसे आमदार पाठपुरावा करतात, पण देणारा पालकमंत्री असतो. तुमचा पालकमंत्री पाहिजे तेवढं देणारा आहे. त्याच्यामुळं निश्चितपणे आपल्याला मोठ्या प्रमाणावरती निधी येतो. आणि सीआरएफ जे हेड तुम्ही ऐकताय, नॅशनल हायवेचे हेड ऐकताय, हे हेड गडकरी साहेब जरी तिथं शिफारस करीत असले, लक्ष्मण अण्णांचं पत्र आणि त्याला जोडलेला खासदारांचं पत्र असलं की सीआरएफ तातडीनं मंजूर होतो, नॅशनल हायवे तातडीने मंजूर होतो. घोडा तिडकण्यावर 9,000 कोटी रुपयाचं. आणि रेल्वे ट्रायल रन सुद्धा आमच्या सोलापूरवाडीपर्यंत झाला. व्हॉट्सअपवरती पाहिला असेल ना, ट्रायल रन सुद्धा झाला. आणि आता बीड पर्यंत परळीपर्यंत कामच काम दिसते रेल्वेचं. आता एखादे कोटी रुपये आले तरी सुद्धा तुम्ही म्हणणार का हो दुसरं? आणि समोर कोण लोक आहेत? पांढऱ्या कपड्यातले शुद्धराव हे पांढऱ्या कपड्यातले टिंब तुमचं तुम्हीच ओळखून गेल. पुढचा शब्द तुम्ही ओळखायचा मी सांगणार नाही. आणि इथं आयुष्य काढलं जात. आमच्या खासदारांचं राजकीय आयुष्य किती हे विचारणारे समोरचे लोक कोण? आमच्या खासदार का हौसेने ह्या खात्यामध्ये आलात का? हौसेने इथं जागा बनवायला आले का? मुंडे साहेबांचा निधन झालं म्हणून त्या खासदार इथं झालेला आहे. अनवधनाने ऍक्सिडेंटची शब्द जो हा वापरला, नाविलाजास्तव खासदार झालेला आहे. आणि मायबाप जनता जनार्दनांनी बीड जिल्ह्यातल्या लोकांनी दिले. तुम्ही कोणी शिक्के मारून निवडून नाही दिलं. सगळ्या लोकांनी मतदान देऊन देशामध्ये नाही जगात हायएस्ट मताने निवडून दिलं. तुम्ही कोण आमच्या राजकीय आयुष्य म्हणजे खासदारांचं राजकीय आयुष्य काढणारे? आणि किती मोठी चूक आहे. पण काय करणार, कावीळ झालेल्या माणसाला सगळं पिवळच दिसते ना, काही बी पिवळं.
रोज उठलं की याच्यात भ्रष्टाचार झाला, त्याच्यात भ्रष्टाचार झाला. काल परवा सुद्धा ते म्हणाले 106 कोटी 65 कोटीचा घोटाळा झाला. मी सुद्धा बेरीज करून पाहिजे राहून, तुम्ही बी टीव्हीवर पाहिलं असेल. आई शपथ, ही सभा संपल्यावर आपल्या प्रत्येकाकडे मोबाईल आहे, जरा कॅल्क्युलेटर लावून बेरीज करा बरं. 87,000 अंगणवाड्यामध्ये 2200 रुपये प्रति अंगणवाडी प्रति मोबाईल घोटाळा झाला असं तुम्ही म्हणाले. 87,000 गुणिले 2200 करा बरं. आकडा किती येतोय? 19 कोटी 14 लाख काय होतो? 65 कोटीचा घोटाळा. अरे देशाच्या पोर्टलवरून घेतलेल्या खरेदीला सुद्धा तुम्ही जर घोटाळ्याने हे असे शब्द वापरत असाल, आणि एकच काय साहेब, तुमच्या विरोधात दुसरं कोणीच बोलत नाही. खालच्या सभागृहातलं नाही, वरच्या सभागृहातलं इतर माणूस बोलत नाही, एकच माणूस बोलतोय. त्यांनी भाषण करावं. फक्त परळी विधानसभा लागल्यावर आता तुम्ही भाषण करू नका, कारण तुम्ही फक्त पंकजा मुंडेंना त्रास देण्यासाठी विरोधी पक्ष नेते झालात का काय, असा सुद्धा सवाल कधी कधी आपल्याला मनामध्ये पडतो. अहो, इथेनॉलच्या बाबतीमध्ये आता गडकरी साहेब बोलले. तुमच्या माहितीस्तव सांगतो, 47 रुपये इथेनॉलची किंमत होती, आता केंद्राने 59 रुपये केली आणि 30 वर्षापर्यंत करार करून घेणार आहेत. म्हणजे ऊसाच्या शेतकऱ्याचा प्रश्न आपला मिटणार भविष्यात लगेच नाही, कारण कारखाने तसे तयार व्हावे लागते. जायकवाडीमध्ये पाणी आणण्याचं गडकरी साहेबांनी सांगितलंय, येणाऱ्या डिसेंबर मध्ये काम चालू करू. जायकवाडीचा सर्वात जास्त संबंध असलेला हा मतदारसंघ आहे, माजलगाव मतदारसंघ आहे. गडकरी साहेब बोलतात ते करतात. आमच्या इकडचे लोक आमच्या पालकमंत्र्यांनी कधीही गप्पा मारल्या नाही, आमच्या खासदारांनी कधीही गप्पा मारल्या नाही, अकारण आश्वासनं कधीच दिले नाही. जे करतायत तेवढंच ते सांगतायत. म्हणून त्यांच्यावरती आपल्याला 100% विश्वास या ठिकाणी ठेवावा लागतील. आणि लक्ष्मण अण्णा, तुम्ही चांगलंच काम करा. मला आमदारला एकच विनंती करायची, फक्त एकदा लोकसभेच्या आधी करा मतदारसंघात फिरावर. मी काही गावात विचार म्हणलं काय तक्रार आहे आमदारांना, तुम्हाला एकच तक्रार, नुसतं कामच करतोय. आमच्याकडे येऊन आमचा चहा पित नाही, बाकीचे काही लोक काही बी घेतात त्याच्यामुळे किमान चहा घ्यायचा आणि गावात जाऊन बसून चहा वगैरे घेऊन पुढच्या गावाला जा, गणवाईत जा. पण प्रत्येक गावाचा एवढी तुमच्याबद्दलची तक्रार आहे. लोकसभेच्या आधी एक दौरा करा आणि विधानसभेच्या आधी एक दौरा करा. दुसरा दौरा तुम्हाला जास्त करण्याची आवश्यकता नाही. आणि या खासदारांनी अतिशय चांगलं काम आपल्या जिल्ह्यामध्ये केलेलं असल्यामुळे आपल्याला गेवराई सतत मुंडे साहेबांच्या बरोबर राहील. 2009ला आडसकर कॅन्डिडेट होते, त्यावेळेस हे होते. आता काही जण म्हणते ना, हे उमेदवार आमचे होते, कोणीच उभा राहायला तयार नव्हतं. मागच्या बारी ज्यांचे वडील आमदार खासदार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राहिले ते कोणी नाही राहिले, आमचं फाटकच राहिले. आम्ही सध्या पिक्चरचे भिक्खू मात्रे, कुठे उभा राहिला, एकही कल्लू मामा उभा राहिला नाही. सगळे आमच्या वाट्याला आणलं. आम्ही राहिलो बरं का, आम्ही राहिलो. पण आता सुद्धा काय चाललंय ती म्हणते नाही, ते चाललंय म्हणलं सध्या असंच चालू आहे, असं कानावरती आहे. हे नको ते कोण करायचं ते करा. आमचा उमेदवार फिक्स आहे, प्रीतम गोपीनाथराव मुंडे आमचा उमेदवार आहे. तुमचा कोण असेल तो उमेदवार तुम्ही पहा. आमचा सर्वार्थाने योग्य असा उमेदवार आहे आणि काम करणारा उमेदवार आहे. त्यांच्यावरती आपण लक्ष ठेवा, एवढीच विनम्र विनंती या ठिकाणी करतो. आणि अण्णा, तुम्हाला अतिशय चांगल्या
भविष्यामध्ये शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.